आंदोलन शिक्षकांच्या ज्या समस्या आहेत त्या आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय। अनेक फोन येत आहेत, शिक्षकांच्या समस्या या मांडल्या जात आहेत। गेली अनेक वर्ष नोकरी केली जाते, मात्र पगार मिळत नाहीये, घर चालवावं लागतंय, खर्च तसेच आहेत, घरात अनेक लोक आहेत, उदरनिर्वाह कसा चालवायचा हा मोठा प्रश्न आहे। काही प्रतिक्रिया तर अशा आल्यात की शिक्षक झालो नसतो तर बरं झालं असतं। अतिशय वाईट अशा प्रकारची ही प्रतिक्रिया खतर म्हणावी लागेल, कारण देश घडवणारा, महाराष्ट्र उद्याचा घडवणारा शिक्षक आज जर दुखी असेल, त्याला उदरनिर्वाहाची त्याला काळजी असेल, तर या अनेक समस्या आता आपल्या समोर येत आहेत। प्रताप मोरे आपल्या सोबत फोन लाईन वरती आपल्या सोबत आहेत। प्रतापजी, काय सांगाल, तुमच्या काय समस्या आहेत? सर, मी 2003 पासून कॉलेजवर काम करतो। बर 2020 ला 20% ग्रँड आला। बर आणि 2020 ला ग्रँड 20% आला। त्यानंतर 2023 ला 20% आला। बर जीवनातले जवळजवळ 23-25 वर्ष नुसते दुसऱ्याला ज्ञानार्जन करण्यात गेलं। या महाराष्ट्रातील पुरोगामी महाराष्ट्राला ज्या सावित्रीबाई फुले असतील, स्वामी दयानंद सरस्वती असतील, या लोकांनी आपलं जीवनपणाला लावून काम केलं। त्या पुढल्या पिढीला आम्ही काय ज्ञान द्यायचं की तुम्ही काय पुढे शिक्षक बनू नका, हे ज्ञान द्यायचं? हे ज्ञान देणं योग्य आहे का? कारण प्रत्येक अर्थव्यवस्थेचा कणा हा शिक्षक असतो, ज्याची पायाभूत दर्जा जो असतो तो शिक्षकापासून तयार होत असतो। आणि त्या शिक्षकाला जर या महाराष्ट्रामध्ये जर अशी हेळसांड होत असेल तर या जीवन जगायचं कसं? निश्चित, जीवन जगायचं कसं, अतिशय महत्त्वाचा मुद्दा, प्रश्न तुम्ही मांडलात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। न्यूज 18 लोकमत वारंवार या समस्या मांडते। न्यूज 18 लोकमत तुमच्या सोबत आहे। पुढे जाऊया, स्वाती मठपती आपल्या सोबत आहेत। स्वातीजी, तुम्ही काय सांगाल, कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतंय? किती वर्ष तुम्ही नोकरी केली आहे? हॅलो, नमस्ते सर। अगोदर तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार। नमस्कार। हॅलो, हो, येतो तुमचा आवाज। आवाज यायलाय सर? येतो तुमचा आवाज, बोला तुम्ही। हा सर, पहिल्यांदा तुम्ही आमचं सर्वांचं म्हणणं ऐकून गेलात। लोकमतचे आम्ही खूप मनापासून आभार मानणार आहोत। विनाअनुदानित शिक्षक जो काम करतो, आता मी 2008 पासून काम करते सर। बर, आम्ही संस्थेला असलो किंवा खासगीला असलो, नियम तर आम्हाला सारखेच आहेत। पूर्ण जिल्हा परिषदचे नियम जे आहेत ते आम्ही सर्वच काम त्यांच्यापेक्षा दुपटीने काम करतो, बर सर्व शिक्षक। आणि मग पगार त्यांना जास्त, आम्हाला कमी, तसंही आम्हाला म्हणायचं नाही, पण आमचा हक्काचा पगार आम्हाला मिळायला पाहिजे ना। अगदी, तुम्ही ज्ञान देण्याचं पवित्र काम तर करताच आहात, पण तुम्ही घरातली स्त्री आहात, घर तुम्हाला चालवायचंय, त्यामध्ये काय तुम्हाला समस्या येत आहेत? घर चालवायला खूप समस्या येतात सर। घर चालवायचं म्हणल्यानंतर सोपं नसतं आम्हाला। सकाळी उठल्यापासून आता कसं असते, 100% पगारीचे त्यांनी बायका वगैरे लावू शकतात कामाला। बर, आता आम्हाला काहीच नसल्यामुळे एक तर पगारच कमी आहे, मग दुसरं सगळी काम सकाळी पहाटे 4ला उठून सगळ्या कामाचं नियोजन लावून, लेकरांचं नियोजन, सासू-सासऱ्यांचं नियोजन, नवऱ्याचं नियोजन लावून आम्हाला परत कामाला जावं लागते। स्वातीजी, काय तुमचा नेमका दिनक्रम कसा असतो? तुम्ही घरचं काम करून शाळेमध्ये शिकवण्याचं काम करताय, जसं तुम्ही म्हणताय की पगार सुद्धा मिळत नाही, अनेक समस्यांना सामोरं तुम्ही सविस्तर तुम्ही मांडू शकता? हे बघा सर, आम्ही सकाळी उठल्यापासून, आता प्रत्येक स्त्री, मीच नाही, विनाअनुदानित ज्या शिक्षिका काम करतात त्या प्रत्येक स्त्रियांची हीच व्यथा आहे की सकाळी 4 वाजता उठणे, आपलं सगळं आटपून सकाळी 9-10 पर्यंत आम्ही शाळेमध्ये पोहोचतो। गेल्यानंतर काय आम्ही म्हणजे 20% पगार घेतो म्हणजे 20%च काम करावं, 40% पगार घेतो 40%च काम करावं, अशी काही अपेक्षा नसते। 100% सारखं आम्हाला काम करावं लागते 5 वाजेपर्यंत शाळेमध्ये। पुन्हा आणखीन ऑनलाईन वगैरे काम असतील तर घरी येऊन आम्हाला ते ऑनलाईन कामं करावी लागतात। एवढा मनस्ताप करून आम्ही आणखीन परत घरी आल्यानंतर अजून घरचे काम असतात, आणि पगार कमी असल्यामुळे शिकवणी घेणे म्हणा, काही करणे, काहीतरी करावं लागतं ना उद्योग। स्वातीजी, महिन्याच्या शेवटी जेव्हा हातामध्ये पैसे शिल्लक राहत नाहीत, पुढचा दिवस काढायचा कसा, हा जेव्हा प्रश्न असतो, त्यावेळेला कशा प्रकारे तुम्ही पुढचं नियोजन करता? आपल्या अपेक्षा माराव्या लागतात सर, खूप अपेक्षा असतात आपल्या, त्या अपेक्षा पूर्ण होत नसतात। आपल्याकडे तुटपुंजा जर पगार असेल तर आपण तेवढ्यामध्ये कसं भागू शकणार आहोत सगळ्या गोष्टी? लेकरांच्या अपेक्षा, आपल्या अपेक्षा, सगळ्या अपेक्षा आपल्याला इथं दफन कराव्या लागतात। प्रत्येक गोष्ट आपण करू शकत नाही, पैशाशिवाय बात नाही। आता विद्यार्थ्यांना आम्ही, माझ्या शाळेत सर नवोदयला प्रत्येक वर्षी 2 मुलं लागतात, खाजगी संस्था आहे माझी, निश्चित, एवढं मेहनतीने मी शिकवते। स्वातीजी, या सगळ्या प्रश्नामध्ये न्यूज 18 लोकमत तुमच्या सोबत आहे। तुमचे प्रश्न वारंवार
न्यूज 18 लोकमतच्या प्लॅटफॉर्मवरून मांडले जातील. धन्यवाद, तुम्ही सविस्तर बातचीत केलीत. अंकुश माने आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. अंकुशजी, तुम्ही काय सांगाल? किती वर्ष तुमची नोकरी झालेली आहे? कशा पद्धतीने उदरनिर्वाह चालतो तुमचा? 40% काम करतोय, पण 40% सुद्धा पगार 3-3 महिने होत नाही सर आमचा. हॅलो सर. हो, येतोय तुमचा आवाज, बोला. 40% पगार सुद्धा आमचा 3-3 महिने होत नाही. प्रत्येक वेळेला कारण दिलं जातंय की सर्व्हर डाऊन आहे, तुमचं कुबेर ही प्रणाली बंद आहे. मग आम्ही जगायचं कसं? अंकुशजी, तुमच्या घरात किती लोक आहेत? घरात 6 लोक आहेत आमच्या. 6 लोक आहेत आणि 3-3 महिने पगार होत नाहीये. पगार होत नाही. पगार 3-3 महिने दिलेला नाही. आता मागल्या महिन्याचा पगार अजून झाला नाही. आज 17 तारीख आहे सर. आणि दुसरी गोष्ट, लोकमत आमच्या पाठीशी आहे, आमच्या सोबत आहे. पण 14 आमचे शिक्षक आमदार आणि पदवीधर आमदार एकत्र का येत नाहीत आणि त्यांचं एकमत आमच्या विषयावर का होत नाही? निश्चित. पुढे जाऊया. सुगधा कोतुळकर सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. सुगधाजी, तुम्ही काय सांगाल? कशा पद्धतीने समस्यांना सामोरं जावं लागतं तुम्हाला? नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला इथे या मंचावरती बोलण्याची संधी दिली याबद्दल खूप खूप धन्यवाद. ऍक्च्युली आतापर्यंत मी बघितले जे कॉल येतात ते सगळे कॉल 20%, 40% अनुदानित ज्यांना अनुदान मिळालेले असे शिक्षक आपल्या व्यथा मांडतात. खऱ्या व्यथा ज्या शिक्षकांच्या ज्या अजूनही 0% अनुदानितवर काम करतायत, की आता कोणीतरी पवित्र पोर्टल थ्रू नेमणुका होतील किंवा कोणीतरी रिटायर्ड होतील, त्यानंतर आपली जागा तिथे पोस्ट ओपन होईल, या दृष्टिकोनातनं तिथे जवळपास 8-8, 9-9 वर्ष काम करतायत. मला स्वतःला नोकरी करून शिक्षकी पेशामध्ये 8 वर्ष झालेली आहेत. तर माझा प्रश्न सरकारला माझ्या पुढे हाच आहे की पवित्र पोर्टल मार्फत नेमणुका करताना इतकी दिरंगाई बेसिकली का होतीये, आणि त्याचबरोबर जे प्रेफरन्स येतात आहे पवित्र पोर्टलवरती, जे प्रेफरन्स येत आहेत, तो व्यक्ती ज्या गावाचा आहे त्या गावापेक्षा काही कोसो दूर म्हणजे वाशिम, रत्नागिरी म्हणजे संगमनेरच्या व्यक्तीला समोर जागा दिसतीये, त्या संस्थेमध्ये जागा दिसतीये, तरी सुद्धा त्यांना प्रेफरन्स बाहेरचे येत आहेत. हे एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न की ही कुठेतरी टेक्निकल हा जो एरर आहे पवित्र पोर्टल मार्फत जो तो आहे तो उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. तो ऍक्च्युली भ्रष्टाचार कमी करण्यासाठी वगैरे असेल, पण त्यानंतर सुद्धा बेसिकली असं झालंय की त्यानंतर सुद्धा जागेवरती अपॉइंटमेंट करण्यासाठी अत्यंत कष्ट त्या ठिकाणी घ्यावे लागतात. निश्चित. माझा प्रश्न हाच आहे की ही प्रोसेस इझी का होऊ शकत नाही? ही प्रोसेस इझी का होऊ शकत नाही? अतिशय महत्वाचा प्रश्न. सुगधाजी, धन्यवाद. आणि न्यूज 18 लोकमत वेळोवेळी या गोष्टीचा पाठपुरावा करत राहील. पुढे जाऊया. राज मोहलानी सध्या आपल्यासोबत आहेत. राजजी, तुम्ही काय सांगाल? तुमच्या घरात किती लोक आहेत? तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतंय? तर आम्ही 14 जण आहे आणि या ठिकाणी मी 14 वर्ष झालं विनामदार काम करतोय. आणि 14 वर्ष काम करत असताना या ठिकाणी गेल्या वर्षी शासनानं आम्हाला 20% अनुदान देतो म्हणून सांगितलेलं होतं. आणि त्याने त्या ठिकाणी 20% अनुदान देतो म्हणून सांगितलं, पण अद्यापही 20% अनुदान दिलेलं नाही त्यांनी. राजजी, जेव्हा हातामध्ये पैसे येतात जे अगदी थोडे असतात, अख्खा महिना काढायचा असतो, त्याचं नियोजन नेमकं कसं करतात? त्यात कोणते समस्या तुमच्या समोर येत आहेत? तर मी आता सध्या त्या ठिकाणी काय करतोय की आम्हाला तुटपुंज्या पगारामध्ये त्या ठिकाणी काम करावं लागतं आम्हाला. एकेकाळेला आम्हाला घर चालवायला पैसे नसतात. आणि जवळजवळ 14 वर्ष झाला आम्ही या ठिकाणी संघर्ष आमचा चालू आहे. या सरकारने जवळजवळ आम्हाला 20% द्यायला होतं. शिंदे सरकारने त्या ठिकाणी आम्हाला देतो म्हणून सांगितलेलं होतं, पण ज्या वेळेला हे सरकार आलं त्यांनी 20% अनुदानासाठी आम्हाला या झालेल्या अधिवेशनात आमची तरतूद केलेली नाही यांनी. राजजी, धन्यवाद. तुम्ही संवाद साधलात आणि या संदर्भात वेळोवेळी न्यूज 18 लोकमत या संदर्भात पाठपुरावा करत राहील. तर आपण बघतोय अनेक फोन आपल्याला येत आहेत, अनेक शिक्षक त्यांच्या समस्या आज मांडतायत. न्यूज 18 लोकमतने हे व्यासपीठ जे आहे ते आज खुलं केलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा आपल्याला अनेक फोन येतात. मंगला कदम सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. मंगलाजी, तुम्ही काय सांगाल? तुमची नोकरी किती वर्ष झाली आणि कोणत्या समस्या येत आहेत? नमस्कार. मी पहिल्यांदा न्यूज लोकमतचे मी आभार मानेन. खूप चांगल्या विषयाला तुम्ही हात घातलेला आहे. मी नोकरी करत नाही, मी राजकीय सामाजिक काम करते. माझ्याकडे मतिमंद मुलांची शाळा आहे. जसं ह्या शिक्षकांचं ह्यांनी जशी आत्महत्या केलेली आहे, विना अनुदानित शाळा काढणं म्हणजे काही गुन्हा आहे का? सरकारचं बर्डन कमी करणार म्हणजेच विना अनुदानित वर्गांना, तुकड्यांना मान्यता घेणं आणि काम करणं. याचाच अर्थ पण गव्हर्नमेंटनी त्यांना आज न उद्या अनुदान हे द्यायला पाहिजे.
आज आपण एक सारखा प्रश्न आपण त्यांना विचारतो की तुम्ही घर कसं चालवता. जर हातात पैसे झाले नाही तर घर कसं चालवणार. लहान मुलांनी जर एखाद्या वडिलांना मागितलं, चॉकलेट मागितलं, त्या वडिलांच्या खिशात जर पैसेच नसतील तर तो साधं चॉकलेट पण देऊ शकत नाही. किंवा संस्था कसं पगार देणार, कारण संस्थालाच जर ग्रँड नसेल तर संस्था पण पगार देऊ शकत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ हा गव्हर्नमेंटने घातला पाहिजे, सरकारांनी घातला पाहिजे. तिथे काय होतं, फाईल जायच्या शिक्षण संस्थांच्या जेवढ्या फाईली आहेत म्हणजे उपेक्षित घटकांच्या आहेत किंवा संस्थांच्या आहेत, फक्त तिथे वशिलावाल्या लोकांच्या फाईली सबमिट होतात आणि तिथं त्यांना ग्रँट कामं त्यांची होतात. आज मी सुद्धा राजकीय क्षेत्रात आज 33 वर्ष काम करते, परंतु माझ्या शाळेला सुद्धा अनुदान मिळालेलं नाही. ते सुद्धा मतिमंद मुलांची शाळा चालवून सुद्धा. म्हणजे आम्ही असं ठरवतो की चला आम्ही समाजामध्ये राजकीय काम करतो तर एखादं चांगलं काम पुण्याचं पण करावं. हे पुण्याचं काम करत असताना आज माझ्यासारख्या महिलेची फाईल सुद्धा जर पूर्ण होत नसेल, आज कितीतरी समाजामध्ये असे आहेत. मी आज एका नेमके कोणत्या अडचणी येत संस्थेमध्ये- आहेत, अनुदान मिळण्यामध्ये काय समस्या येत आहेत? अनुदान मिळण्याचे म्हणजे आज फाईल देऊन आज आमच्या शाळेला समाज कल्याणची सुद्धा ए ग्रेड आहे. ए ग्रेड बरं. असताना सुद्धा मिळत नाही ना. काय कारण दिलं जातं, म्हणजे काय समस्या तुम्ही- येतात त्यामध्ये? समस्या काहीच नाही. अजून तुमचं ह्या ग्रुपमध्ये फाईल पाठवली, तुम्ही हे पेपर पाठवा. आता धोरणात्मक निर्णय झालाय. धोरणात्मक निर्णय झाला म्हणजे काय, मग मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर विशेष बाब म्हणून कशा फाईल होतात. मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर मागील 10 वर्षाचा हिस्ट्री काढा आणि त्या 10 वर्षाच्या हिस्ट्रीमध्ये विशेष बाब म्हणून 100% अनुदानाच्या उपेक्षित घटकांच्या फाईल झालेल्या आहेत. मी बरं, संस्थाचालक म्हणून तुम्ही सांगा की ज्या शिक्षकाला पगार मिळत नाही तो त्याचं घर कसं चालवेल, एक संस्थाचालक म्हणून तुम्ही काय सांगाल? भाऊ शिंदे सध्या आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडे जाऊया. भाऊ शिंदेजी, तुम्ही काय सांगाल, तुमच्या समोर कोणत्या समस्या येत आहेत? पुढे जाऊया. अनंत इरुळकर सध्या आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडे जाऊया. आनंदजी, तुम्ही काय सांगाल, तुम्ही किती वर्ष नोकरी केली आहे? सर, मला जवळपास 10 वर्ष झालीत नोकरी करून आणि आज परिस्थिती अशी झालेली आहे की वडिलांना एक शाल सुद्धा विकत घेऊ शकत नाही. आईने जर दिवाळीला साडी घ्यायची म्हटलं तर आईला साडी घेऊन देऊ शकत नाही. आणि लहान मुलगी आहे, घरी आल्यानंतर ती दररोज विचारते की बाबा तुम्ही माझ्यासाठी काय खाऊ आणला. माझी सुद्धा 3 वर्षाची मुलगी आहे सर. आणि ज्यावेळेला पैसे खिशात नसतात त्यावेळेला त्या मुलीला आपण काय उत्तर द्यावं हा प्रश्न शाळेतून निघताना घरी पोहोचताना मनात रेंगाळत असतो की काय उत्तर द्यायचं. वडिलांना हार्ट अटॅक येऊन गेला, त्यांच्या आजारपणाचं काय, आई आजारी असते तिचं काय, पत्नी असते तिच्याही काही अपेक्षा आहेत, या कशा पूर्ण करायच्या, ह्या सगळे विचार डोक्यामध्ये सर गिरट्या घालत आहेत की आता नेमकं आपण काय करा, एखादं चुकीचं पाऊल उचलावं तर यांचं काय होईल, हा सुद्धा विचार मनामध्ये धावत असतो सर. बर, न्यूज 18 लोकमत वेळोवेळी या संदर्भातले प्रश्न मांडते आणि न्यूज 18 लोकमत हे सतत तुमच्या सोबत असेल. पुढे जाऊया. विजय तट सध्या आपल्या बीडमधून विजय तट सध्या आपल्या सोबत आहेत. विजयजी, तुम्ही काय सांगाल? सर, वनवे सचिन बोलतोय मी. बोला सचिन, बोला. सर, जवळपास 20 वर्षापासून शिक्षकांना वेतन मिळत नाहीये. दर अधिवेशन आलं की शिक्षक तिथं आंदोलनाला जातात आणि तिथं गेल्यानंतर ते 15-20 दिवस 2-2 महिने आंदोलन होतात. तरी हे लोक नुसतं GR काढू, GR काढल्यानंतर पुन्हा ते GR कॅन्सल करतात. अशा प्रकार चाललाय सर 20 वर्षापासून शिक्षकांचं व्यथा. तर तात्काळ सरकारने याच्यावर काहीतरी पहिल्यासारखं जे धोरण होतं 20, 40, 60 दरवर्षीप्रमाणे जे 20% काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये जे होतं ते धोरण राबवावं ही विनंती सर आपली. सचिन, तुम्हाला किती वर्ष झाली आहेत? मला 16 वर्ष झालेत. बर. हा. आणि घर चालवायला कशा अडचणी येत आहेत? तर घर चालवणं एवढं अडचणी आहेत की सध्या मुलाबाळाचं शिक्षण करू शकत नाहीयेत, घरच्या आईवडिलांचे प्रश्न सोडू शकत नाहीयेत. आणि सध्या अशी परिस्थिती झाली सर, आज 15 वर्ष झालं विना वेतन काम करतोय. तर पुढे वीर आणि मागं आड अशा प्रकारे परिस्थिती झाली, त्यामुळे पुढे जाता येत नाही आणि मागं जाता येत नाही. सचिनजी, 15 वर्ष काम करताय, हातात किती पगार पडतोय? तर आता सध्या काही सरकारनं काय 20% दिलेले आहे, आता 20 ते 40%. पण पुढचा टप्पा त्यांना काय त्याची तरतूद केलेली नाहीये. फक्त GR काढला आणि त्यानंतर त्याची तरतूद काहीच केली नाही अधिवेशनामध्ये. निश्चित. धन्यवाद सचिनजी, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल. प्रीतम आव्हाने सध्या आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडे जाऊया. प्रीतमजी, तुम्ही काय सांगाल, शिक्षक म्हणून कोणत्या समस्या समोर येत आहेत सध्या? हो, समस्या तर भरपूरच आहेत, परंतु जो आज तुम्ही प्रश्न घेतलेला आहे
तो खूपच चांगला प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. आईबीएन तुमचा चॅनल जो आहे त्या चॅनलद्वारे आतापर्यंत आतापर्यंतच्या शिक्षकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आपल्या कालच बीडचं एक प्रकरण समोर आलेलं आहे की नागरगोजे सरांनी आत्महत्या केली. हो. पण किती शिक्षकांनी आत्महत्या केल्यानंतर आपण हे अनुदान देणार आहे असं शासनाला मला विचारायचं आहे. असं तुम्ही किती वर्ष काम करता, तुमच्या समोर सध्याची आव्हानं नेमकी कोणती आहेत? अनेक आव्हानं येतात. किती आव्हानं सांगणार तुम्हाला, अशी गोष्ट आहे ना ते. पण शासनाला मला एकच प्रश्न विचारायचा की किती शिक्षक असे गेल्यानंतर तुम्ही आता हे शिक्षकांचा हा पूर्ण प्रश्न संपवणार आहात. निश्चित हे जो विना अनुदानित हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे शिक्षकांचा तो. निश्चित धन्यवाद. तुम्ही संवाद साधला त्याबद्दल. पुढे जाऊया. संदीप कोंढारे आपल्यासोबत आहे. संदीपजी, तुम्ही काय सांगाल, एक शिक्षक म्हणून कोणती आव्हानं सध्या समोर दिसत आहेत? सर नमस्कार. नमस्कार सर, बोला. हॅलो. हो नमस्कार सर, बोला. सर्वप्रथम मी तुमचं चॅनल तुमचं तरी एक नंबर आहे. तुमचं सगळ्यात अगोदर अभिनंदन करतो की ह्या विषयाला तुम्ही हात घातला. अगोदर कुणीच हात घातला नाही साहेब. आम्ही भरपूर पत्रकाराला बोललो. हॅलो सर. हो येतोय सर तुमचा आवाज, बोला. हो हो. न्यूज 18 लोकमत वारंवार या संदर्भातले मुद्दे मांडणे इथून पुढे सुद्धा मांडत राहणार आहे. बोला सर. 25 वर्ष 21 वर्ष झाले, 1 रुपया सुद्धा पगार नाही. रिटायरमेंटची आमची तारीख आली आहे साहेब. 165 आश्रमशाळेपैकी मी एक कर्मचारी आहे. एक जे नागरगोजे सर वारले, आत्महत्या केली ना, त्या शाळेतला मी आहे. 2019ला फडणवीस साहेबांनी अनुदान आपल्याला डिक्लेअर केले. बर. त्याच्यामध्ये 20% मानधन असं असल्यामुळं ते मानधन का वेतन श्रेणी ह्याच्यामध्ये कन्फ्युज होऊन कुठलंच काम झालं नाही आमचं. आम्ही आंदोलन केले, सगळं केले सर. आजपर्यंत अनेक आंदोलनात तुम्ही होतात, त्या संदर्भातला काय अनुभव, कशा पद्धतीने तुम्ही मागण्या केल्या आणि इथून पुढे तुमचं कसं नियोजन असणार आहे? आता काय साहेब, नागरगोजे व्हावं लागणार आहे सगळ्याला. आम्हाला दुसरा पर्यायच नाही की आता काय करा. नागरगोजे साहेबांना जसं केले तसाच विषय आहे आमचा, दुसरा कुठलाच विषय होईना बघा. घरामध्ये किती लोक आहेत? घर चालवायला कशा अडचणी तुमच्या समोर उभ्या आहेत? आहे सगळी. हॅलो. हो हॅलो सर. येतो तुमचा आवाज. येतोय ना सर. आता ह्या सरकारवर आमची अपेक्षा आहे. आता 2019ला निर्णय झालाय. आता आमचे रिटायरमेंटला फक्त 3-4 वर्ष राहिलेत आता आमची. बर. रिटायरमेंटच विना पगारी होते का काय की असं वाटलं आहे. निश्चित चालतंय सर. तुम्ही काम होईल साहेब, नाही होईल पण तुम्ही प्रश्न पूर्ण महाराष्ट्राला कळील त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन आयबीएन लोकमतचं. निश्चित न्यूज 18 लोकमत सतत हे प्रश्न मांडत राहते आणि इथून पुढे सुद्धा मांडत राहणार आहे. धन्यवाद तुम्ही संवाद साधला त्याबद्दल. सतीश मनगटे सध्या आपल्यासोबत आहे, त्यांच्याकडे जाऊया. सतीशजी, तुम्ही सांगा, तुम्ही किती वर्ष काम करता, तुमच्या समोरच्या सध्याच्या समस्या कोणत्या आहेत? सर जी, माझ्या समोरच्या समस्या भरपूर आहे. तुम्ही आमच्या विनामूल्य शिक्षकांच्या वेदना, भावना काय म्हणतात ते समजून घेतल्या, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. हॅलो. हो बोला सतीशजी. सर जी, तुम्ही आमच्या भावना समजून घेतल्याबद्दल आभार म्हटलं. सर आमच्या समस्या भरपूर आहेत. काय काय कशा समस्या समोर आहेत? पगार किती हातामध्ये येतोय? कशा प्रकारे घर चालवताय? सर पगार येतोय ना, 17,000 पगार येतो. 17,000 जवळजवळ रूम भाडं, लाईट बिल असं पकडून जर धरलं तर काहीच राहत नाही ना. किराणा काय करावं सर, कुठं राहणार आहे बघा ना. समस्या भरपूर आहेत. माझ्या सोबतचे माझे 2 सहकारी सर अचानक अपघातात मध्ये गेले 20% त्यांच्या कुटुंबांनी काय करावं, त्यांनी काय करावं? निश्चित अनेक समस्या आहेत आणि या सगळ्यामध्ये न्यूज 18 लोकमत तुमच्या सोबत असेल. पुढे जाऊया. राहुल महाले आपल्या सोबत आहेत. राहुलजी, तुम्ही सांगा, तुमच्या समोरच्या समस्या काय आहेत? कोणत्या गोष्टी आता प्रामुख्याने त्रास देत आहेत? सर आता माझा 6 वर्ष होऊन गेले विना अनुदानित म्हणून. बर. 6 वर्ष पासून मी इथून चाळीसगाव पासून 40 किलोमीटर अंतरावर जातो. त्यानंतर इकडून तिकडून मला एका दिवसाचं नुसतं भाडं जर ठरायला ठरलं तर 150 रुपये मला भाडं लागतात. आम्ही राहायला सर्वसामान्य, माझी एसटी कास्ट आहे. शेवटपर्यंत मी ज्या मार्फत लागलेले किंवा ज्या संस्थेमध्ये काम करतो मी, तिथं मला फक्त चक्कर मारण्याशिवाय वेगळं काहीच सांगत नाही. ते फक्त सांगतात विना अनुदानित ते इतके वर्ष करा, तितके वर्ष करा. परंतु माझे 8 वर्ष होऊन चालले आता नाही करत मला. आणि 8 वर्षांमध्ये मला, मी जिथे जातो तिथं मला लोक सांगतात की तुम्ही सोडून द्या, सर्व काम आमच्यावर लादले जातात. इलेक्शनचा असो, त्यानंतर इतर ज्या काही गोष्टी असतील आमच्या बाबतीत
मग ते पेपर असो सर्व गोष्ट, त्या सर्व गोष्ट आमच्यावर लादली जाते आणि त्या मोबदला 1 रुपयाही मिळत नाही. त्याच्यात काही मिळतं फक्त आमच्या घरून आम्हाला खर्च करावा लागतो. म्हणजे तिथं तुम्ही कसंही पोहोचा, परंतु तुम्ही इथपर्यंत या आणि त्याच्यात मोबदला काहीच मिळत नाही. याचा आणि आर्थिक गणित माझ्या- तुम्ही नेमकं कसं जमवता? 40 किलोमीटरचा रोज प्रवास करताय, त्याला पैसे सुद्धा लागतात, कशा पद्धतीने आर्थिक गणित जमवताय? हा मग सर कोणाच्या तरी मार्फत फक्त सांगायचं की मी तुम्हाला एका हप्त्यात देतो. मग मी शनिवार रविवारी दुसऱ्या ठिकाणी कामाला जातो, ते पैसे जमवतो, तेव्हा ते 5 दिवसाचं मी भाडं एकत्रित करून त्या शिक्षकांना समोरच्या व्यक्तींना देत असतो. म्हणजे घरच्यात विषयच नाही. घरी आम्ही एका दिवसाचं खातो का नाही खातो या गोष्टी सांगण्यापेक्षा आपली एवढी सर्व गोष्टी मानण्यापेक्षा वेतन मानण्यापेक्षा ते तुमच्या मार्फत होते. IBL तुम्ही त्याच्यासाठी पाठपुरावा करतायत, हीच मोठी आमच्यासाठी भाग्य आहे. याचा पाठपुरावा हा निकाल लागला गेला पाहिजे, न्याय मिळायला पाहिजे. माझ्यासारखे निश्चित शिक्षकांना लवकरच न्याय मिळावा ही सुद्धा आमची सुद्धा इच्छा आहे आणि वेळोवेळी न्यूज 18 लोकमत या संदर्भातले प्रश्न मांडत राहणारे आज यापूर्वी सुद्धा मांडलेले आहेत. एक छोटासा ब्रेक घेतो पण